हा जयराम दादा, ह्या जयराम दादाचा फोटो कम्युनिटी पोस्टला टाकलेला आहे आणि तिथं काय लिहिलेलं आहे की माझ्या नवऱ्यानं ह्याच्या बायकोला घेऊन गेला, मी काय करणार. ह्या जयराम दादाच्या बायकोला वगैरे काही नेलेलं नाही. तुम्हाला सांगते विषय असा आहे, हा जयराम दादा हा जरांगे पाटलांचा समर्थक आहे, थोडक्यात कार्यकर्ता म्हणा किंवा फॅन म्हणा. मग हा समर्थक असल्यामुळं तो माझ्या पण अकाउंटला मी व्हिडिओ टाकले की त्याच्या खाली येऊन कमेंट करतो की ताई असं तसं. आणि तिनं जेव्हा जरांगे पाटलांवर घाणघाण शब्दात बोलते तेव्हा कदाचित तिच्या अकाउंटला जाऊन कमेंट करून विरोध करत असेल, म्हणून हिनं त्याला सोडलं बाजूला, त्याला शिवीगाळ करायचं बाजूला सोडलं. हिनं बोलली कुणाला की जयराम दादाची बायको घेऊन गेला हिचा नवरा. आता मला खूप घाण शब्दात बोलायला येतं, पण मी घाण शब्दात नाही बोलणार. त्याचं कारण काय तुम्हाला सांगू का, महागा आमचे राजा आहेत हो बसलेले पाठीमागं माझ्या, त्यामुळं तर मी एकदम सिंपल शब्दात आपल्या साध्या मराठी भाषेत सांगते की तिनं कम्युनिटी पोस्टमध्ये असं टाकलेलं आहे की जयराम दादाच्या बायकोला हिचा नवरा घेऊन गेलेला आहे. ज्या व्यक्तीला स्वतःची आवरली नाही, ज्या व्यक्तीनं स्वतःची सांभाळली नाही, स्वतःचीला सोडली म्हशीसारखी रिकामी इरवड करायला, कुठं बी फिर, कुणाच्या बी घरात घुस, कुणा संगट बी जा, तो व्यक्ती दुसऱ्याच्या बायकोला निघून काय सांभाळणार आहे हो. सिंपल गोष्ट आहे. आणि जयराम दादामध्ये एवढी ताकद आहे बरं का, स्वतःची बायको सांभाळायची. त्यामुळं आमच्या जयराम दादाची बायको त्याच्यापाशी आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जयराम दादाची वहिनी आहे ना, म्हणजे जयराम दादाची बायको जी माझी वहिनी आहे, तर तिला माझा जयराम दादा खूप आवडतो, म्हणजे तिचा नवरा तिला आवडतो, तिचं तिच्या नवरेवर खूप प्रेम आहे. त्यामुळं ती दुसरे संगट जाणार नाही, तिनं नवरेपाशीच राहते. पण ज्या बायकांना स्वतःचा नवरा आवडत नसतो, त्या बायकांना लग्न करताना, लेकरं काढताना नवरा आवडतो, पण पुन्हा कालांतरानं दुसरा कुणीतरी पटतो, नवऱ्याचे बंधनं खटकतात. मग ह्या सगळ्या काय होतंय माहितीये का, लेकरं होईपर्यंत नवरा सगळा चांगला असतो, नवरेबरोबर संसार होतो, पण लेकरं झाली की नवऱ्याची गरज संपती. आणि मग काही बायेली काय होतंय माहितीये का, ज्या काही असतात त्या बायेली मग नवरा पटत नाही, आणि मग स्वतःचा नवरा पटना गेला की मग दुसऱ्याच्या लोकांना शोधत फिरायचं. आणि मग दुसरे ज्या माणसांना शोधत फिरायचं, मग एखादा चांगला पकडायचा, त्याला खायचं प्यायचं, त्याचं सगळं खायचं प्यायचं, त्याचं लुटायचं, सगळं करायचं. मग परत तिसरा कोणतरी चांगला दिसला की मग पुन्हा तो बी सोडायचा, तिसऱ्याच्या मागं लागायचं, परत तिसरा सोडायचा, चौथ्याच्या मागं लागायचं. हे काही जणांना सवयी असतात, काही जणांना म्हणते बरं का मी, नाहीतर काय होतंय, कुणीही पर्सनली घेऊ नका, नाहीतर हे वेगळंच होतं. काही जणांना अशा सवयी असतात. तशी सवय माझ्या जयराम दादाच्या बायकोला नाही, म्हणजे माझ्या वहिनीला ती सवय नाही. माझी वहिनी स्वतःच्या नवऱ्याला, मग त्या आमच्या जयराम दादानं वहिनीला किती बी भांडला, हाणलं, मारलं, चिल्लं बी का, तरी बी ती तिच्या नवऱ्याला सोडत नाही. का तर अफाट प्रेम आहे तिचं तिच्या नवऱ्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जयराम दादाची जी बायको आहे ना, माझी वहिनी, तिच्या आई वडिलांचे संस्कार तिच्यावर खूपच चांगले आहेत. त्यामुळे ते असं कुण्या बी आयऱ्या गैरेसोबत कधी जाणार पण नाही, बळ बी नाही. संस्काराचा भाग असतो एक, संस्काराचा भाग. त्यामुळं तुम्ही असं सोशल मीडियावर जर एखादी गोष्ट वाचली ना, पोस्ट फिस्ट, तर खरी धरू नका. हा एक रचलेला कुचकांड डाव आहे सभ्य लोकांचा, बरं का, कुचकांड डाव. त्यामुळं ही जी पोस्ट वाचाल तुम्ही तर ती पोस्ट चुकीची आहे. कारण माझ्या जयराम दादाची बायको म्हणजे माझी वहिनी असं काही करणार नाही. तिच्यावर तिच्या आईवडिलांचे चांगले संस्कार आहेत. आणि माझ्या जयराम दादामध्ये बायको सांभाळायची लय पावर आहे बरं का, लय पावर आहे. त्यामुळं आणि माझ्या वहिनीचं माझ्या जयराम दादावर अफाट प्रेम आहे, लय जीव आहे. त्यामुळं ती जयराम दादाला सोडून जाणार नाही, अजिबातच नाही असं. आणि तुम्हाला माहिती आहे का, जी कोण म्हणेल ना आमच्या जयराम दादाच्या बायकोला म्हणजे माझ्या वहिनीला की तू
जा असं असं माझ्या नवऱ्याबरोबर जा पळून किंवा ह्याच्याबरोबर जा, तर तुम्हाला एक सांगू का, अशा लोकांना ना माझ्या जयरामदादाची बायको म्हणजे माझी वहिनी एवढी ही आहे ना, दिसती अशी साधी नाही ती, धंद्याला लावेल अशा बाईली, धंद्याला एक नाही 100 पाठविला अशा लोकांच्या घरी. त्यामुळं ना असं बोलताना ना जरा विचार करा. माझ्या जयरामदादाची बायको खूपच सभ्य आहे, संस्कारी आहे आणि संघर्षातून संसार करते बरं का तिनं. काय आपल्यावर संकट आले, आपल्याला आपला नवरा काय आणून दिना म्हणून नवरा सोडायचा आणि दुसऱ्याच्या घरी जायचं, दुसऱ्याबरोबर जायचं, दुसऱ्यासोबत राहायचं, ही त्या वहिनीला नाही जमत. त्यामुळं मी फक्त पब्लिकला सांगते, बाकीच्याने लोड घेऊ नका, नाहीतर तुम्ही घ्याचाल पर्सनली आणि व्हायच्या कुटाने. त्यामुळं मी पब्लिकला सांगते, तुम्ही जर असं काही सोशल मीडियावर एखादी पोस्ट वाचली तर ही साप खुटी आहे, ही कुचकांड केलेल्या फालतू लोकांची फालतू बुद्धी आहे. त्यामुळं असं काही नाही आहे, ही जाणून बुजून फक्त का तर तो दादा कमेंट करतो ह्याच्यासाठी केलेला डाव आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट सत्य नाही आणि हे सगळ्या पब्लिकला माहितीच आहे, मला काही सांगायची गरज नाही. पण मी पोस्ट उशिरा बघितली तर दादा सॉरी, खरंच मी दिलगिरी व्यक्त करते की मला जयरामदादाला सांगावं लागलं की माझ्यावर पोस्ट टाकली म्हणून, कारण मला यूट्यूब बघायला वेळच नव्हता. त्यामुळे मी काही पोस्ट बघितली नव्हती. जेव्हा मला तुझी कमेंट आली ना तेव्हा मी पोस्ट बघितली. तर खरंच सॉरी की मी पोस्ट बघायला लेट केली, कारण आज माझ्या वहिनीची आणि दादाची बदनामी केलेली असताना मी उशिरा बघितली. तर परत एकदा पब्लिकला सांगते, नाही सांगायची गरज नाही, पब्लिकला माहितीच आहे, पण असो, पण परत एकदा सांगते, माझी वहिनी आहे ना जयरामदादाची बायको, तर ती संस्कारी आहे, नवऱ्याला सोडून जाणार नाही. कारण ज्यानं नेली म्हणतात ना गेली, त्यांनीच मोकळं सोडलेलं आहे, तर ते आमच्या लोकांना काय सांभाळणार आहे राव, कठीण आहे.